मग आहे सीतोपलादी चूर्ण. खूप इम्पॉर्टंट प्रोडक्ट आहे हा. सीतोपलादी चूर्ण जे आहे याच्यामध्ये 5 कंटेंट असतात. सीतोपलादी हे एक अमेझिंग असं प्रोडक्ट आहे. अमेझिंगच याला नाव आहे. इम्युनोमॉड्युलेटर म्हणजे आपल्या शरीरातली जी इम्युनिटी प्लस मायनस होत असते, हा खूप सुपर इफेक्टिव्ह चूर्ण असतो जो की आपल्या इम्युनिटीला मॉड्युलेट करतो. कमी झाली तर जास्त करेल, जास्त झाली तर नॉर्मल बॅलेन्स करण्यासाठी अमेझिंग इम्युनोमॉड्युलेटर आहे. इट ऑल्सो वर्क्स ॲज अँटीऑक्सिडेंट आणि फ्री रेडिकल डॅमेज जे होतात स्ट्रॉंग एंट्री. त्याच्यातले कंटेंट बघूया. सीता, पिपाली, सिनामेन म्हणजे दालचिनी, बन्सलोचन आणि कार्डमम म्हणजे विलायची. तर सीतोपलादी चूर्ण जे आहे ते एक आयुर्वेदिक फॉर्म्युला आहे जे की आपल्या नॉर्मल कोल्ड आणि कफ, थोडाही खोकला असं वाटायला लागला, आपल्या लक्षात येतं की आता आपल्याला खोकला होणार, म्हणजे आपण घसा खवखवतोय, शुद्ध मराठीत जर का म्हटलं, घसा खवखवायला लागला की सीतोपलादी चूर्ण घ्यायला सुरुवात करायची. म्हणजे कफ आणि कोल्ड हे वाढणार नाही, कफ वाढणारच नाही. आणि जर वाढला तर 5-6 दिवसामध्ये हा कफ बाहेर पडतो. सीतोपलादी चूर्णाची गॅरंटी आहे. अँटी इन्फ्लेमेटरी आणि एक्सपेक्टोरंट प्रॉपर्टीज असल्यामुळे रेस्पिरेटरी प्रॉब्लेम खूप फास्ट मॅनेजमेंट होतात. ब्रॉन्कायटिस झालं, निमोनिया किंवा काही अलर्जी कंडिशन झाल्या, व्हायरल इन्फेक्शन झालं, तेव्हा पण रेस्पिरेटरी ट्रॅकला ठीक करायची हेल्प करतो. डायजेशन चांगलं ठेवायला, ॲपेटाईट चांगलं ठेवायला, शरीरामध्ये बळकट करायला सीतोपलादी चूर्ण उपयोगी आहे. तर अकॉर्डिंग टू आयुर्वेद आहे रसायन आहे म्हणजे रिज्युवेनेटिंग आणि कफ बॅलन्सिंग. जे काही कोशिका खराब झालेल्या असतात त्यांना रिज्युमिनेट म्हणजे चांगलं निर्माण करतात, परत इम्युनिटी चांगलं करताय. आणि जे काही एक्सेसिव्ह कफ झालेला आहे लंग्स मध्ये किंवा आपल्या वायुमार्गामध्ये, त्याला बाहेर काढायची क्षमता सीतोपलादी चूर्ण मध्ये आहे. 1 ते 3 ग्राम सीतोपलादी चूर्ण 2 ते 3 दिवसांमध्ये 2 ते 3 वेळा घ्यायचं. एक जार मध्ये सीतोपलादी चूर्ण घ्या, त्याच्यामध्ये थोडं सुंठ पावडर आणि थोडस जेस्टी मध पावडर हे तिन्ही घालून ठेवा. सीतोपलादी चूर्ण हे तिन्ही कॉम्बिनेशन शहद म्हणजे हनी मध्ये, आपला जो नेक्स्ट प्रोडक्ट आहे हनी मध्ये हे घालून ठेवा. आणि थोडासाही घसा मध्ये प्रॉब्लेम झाला की हे चाटण तयार करून वाटीमध्ये ठेवायचं किंवा एका बॉटलमध्ये ठेवायचं आणि आपल्या बरोबर ठेवायचं. आणि हे 4 दिवसात 4-5 वेळा घेतलं, तुम्हाला पुढे खोकला होणार नाही. हे इतकं इफेक्टिव्ह आहे.